नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आजचा टॉपिक आपला असणार आहे शोल्डर ॲडजस्टमेंट। प्रत्येक ब्लाउज साठी कटिंगला आपल्याला शोल्डर किती घेतली पाहिजे। आपल्या बऱ्याच ताईंची कमेंट आलेली होती की शोल्डर कशी ॲडजस्टमेंट करायची, किंवा परवाचा आपला एक व्हिडिओ मी 12 इंच गळा असा टाकलेला होता, तर त्यामध्ये शोल्डर साठी मी प्रश्न विचारला होता। तर बऱ्याच ताईंनी कमेंट करून सांगितले की हो ताई, शोल्डर ॲडजस्टमेंटचा व्हिडिओ टाका। तर त्यांच्यासाठी आज आपण शोल्डर ॲडजस्टमेंट अशी कशी करायची ते बघणार आहोत। तर सुरुवातीला मी या पद्धतीने, त्यानंतर आपल्याला उंची टाकून घ्यायची। इथे पूर्ण उंची किती आहे बघायचं आणि 1 इंच प्लस करायचे। त्यामध्ये कोणताही ब्लाउज असू द्या 1 इंच प्लस करून उंची घ्यायचे। तर इथून खाली आपली 13.5 उंची असेल तर 14.5 वर खूण करायचे अशी। आणि या पद्धतीत आपल्याला आता इथे सुद्धा एल आकारामध्ये उंची टाकून घ्यायचे। आणि आता या रेगा आपल्याला स्ट्रेट करून घ्यायचे। इथे असणार आहे आपली शोल्डर आणि इथे असणार आहे कंबर जे पण असणार आहे तुमची त्याचा 1/4 भाग प्लस 1 इंच, जी पण तुमची कंबर आहे त्याचा 1/4 भाग, त्यामध्ये 1 इंच टॉक साठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन अशा खुणा करायच्या। नंतर तुम्हाला आपण आता इथे अगोदर गळ्याची उंची टाकून घेऊयात। 1 ते 12 इंच गळ्याची उंची। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 हे 12 इंच गळ्याची उंची झाली। इथून इकडे आपल्याला अशी उंची झालेली आहे। आता आपली इथं शोल्डर घेऊयात आपण 14 इंच। पूर्ण शोल्डर बॉडी मेजरमेंट वर 14 इंच असणार आहे। तर त्याच्या निम्मे आपण 7 घ्यायचे। 7 आपले बॉडी मेजरमेंटचे शोल्डरचे निम्मे। तर 1 ते 4 गळा, 1 ते 4 गळा जो आहे तो असणार आहे बोटनेक मध्ये, त्यामुळे तो आपण आता या विषयामध्ये घेणार नाही। डीप नेक आपला हा 5 पासून 12 पर्यंत चालू होतो। हा डीप नेक चालू होतो। डीप नेक आपला 5 इंचापासून 12 इंच गळ्यापर्यंत चालू होतो। तर 5 इंच गळ्यासाठी आपल्याला या शोल्डर मधून 1 इंच वजा करायचे। या शोल्डर मधून 1 इंच वजा करायचे 5 इंच गळ्यासाठी। आणि मग तिथून पुढे आपल्याला 3 इंचावर शोल्डर पट्टी टाकायचे आणि हा आपला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे 5 इंच गळ्याचा। या पद्धतीने आपली ही शोल्डर आणि गळा होणार आहे। आता तुम्हाला जर 6 इंच गळा कटिंग करायचा आहे तर फारसा काही बदल नाही। 1 इंचावर शोल्डर कमी करून इथे 6 इंचाचा सुद्धा तुम्हाला गळा टाकून घेऊ शकता। म्हणजेच काय, अर्थात 5 आणि 6 इंच गळ्याला तुम्हाला सेम शोल्डर ठेवायचे। शोल्डरच्या निम्म्यातून 1 इंच वजा। आता इथे येणार आहे 7 आणि 8 इंच गळा, हा 9 10 आणि हा 11 आणि 12। तर 7 आणि 8 इंच गळ्यासाठी काय करायचं बघा। तर या पद्धतीने मी गळ्यांची उंची सगळीकडे आखून घेतलेली आहे। गळ्याला तुम्हाला इथे रुंदी कमीत कमी 3 इंच द्यायची आहे सगळ्या गळ्यांसाठी। 3 पेक्षा कमी देऊ नका, नाही तर मग पसरट गळा होणार नाही, अगदी चिंचोळा गळा होईल पाठीवर। कमीत कमी 3 इंच रुंदी असावी गळ्याला आणि 3.5 सुद्धा तुम्ही ठेवू शकता। या पद्धतीने होणार आहे।
तर आता 5 आणि 6 साठी आपण 1 इंच मायनस केले पूर्ण शोल्डरच्या निम्म्यातून. आता 7 इंचासाठी आपल्याला 1.25 इंच मायनस करायचे. इथून इकडे 1.25 इंच. 7 इंच गळ्यासाठी पूर्ण शोल्डरच्या निम्म्यातून 1.25 इंच मायनस केल्यावर त्याच्या पुढे आपल्याला 3 इंच शोल्डर पट्टी ठेवायची आहे. आणि इथून गळा रुंदी आपल्याला चालू करायची अशी. हा बॉक्स येणार आहे 7 इंच गळ्यासाठी. हा बॉक्स आपला 6 इंच गळ्यासाठी हा झाला. 7 इंच गळ्यासाठी इथून आपली इथं गळा रुंदी कमी झालेली आहे. आता 8 इंच गळ्यासाठी पूर्ण शोल्डरच्या निम्म्यातून आपल्याला 1.5 इंच वजा करायचे. तर या साईडने आपल्याला 1.5 इंचावर खूण करायचे आणि मग त्याच्या पुढे 3 इंचावर आपल्याला शोल्डर पट्टी टाकायची आहे. इथे तुमची शोल्डर पट्टी किती आहे ते बघायचं आणि त्याच्यामध्ये शिलाई मार्जिंग ऍड करून तुम्हाला ही शोल्डर पट्टी टाकायची. आता 8 इंच गळ्यासाठी आपली ही गळा रुंदी वरती अजून 5 इंचांनी कमी होणार आहे आणि मग हा आपला गळा इथून असा इकडे जाणार आहे. आता पुढचा गळा बघूयात आपण 9 इंच. तर 9 इंच गळ्यासाठी आपल्याला पूर्ण शोल्डरच्या निम्म्यातून 1.25 इंच कमी करायचे आणि मग त्याच्या पुढे 3 इंच आपल्याला शोल्डर पट्टी ठेवायची. तर या पद्धतीने अजून 0.5 इंचांनी गळा रुंदी आपली वरती शोल्डरवर कमी होणार आहे आणि मग इथे आपला हा गळा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला गळा येतो 10 इंच. तर 10 इंच गळ्यासाठी पूर्ण शोल्डरच्या निम्म्यातून 2 इंच वजा करायचे. पूर्ण शोल्डरच्या निम्म्यातून 2 इंच वजा म्हणजे अजून 0.5 इंच आतमध्ये आलं. तर इथून हे 3 इंच अजून 0.5 इंच. तर या पद्धतीने आपली गळा रुंदी सुद्धा छोटी छोटी होत जाणार आहे आणि शोल्डर सुद्धा छोटं छोटं होत जाणार आहे. तेच आपल्याला 11 इंच गळ्यासाठी अजून 0.5 इंच आतमध्ये यायचं म्हणजेच की पूर्ण शोल्डरच्या निम्म्यातून 2.25 इंच आणि तिथून पुढे आपल्याला इथे शोल्डर पट्टी गळा रुंदी अजून 0.5 इंच कमी होणार. कारण मी नेहमी 3 इंचाची शोल्डर पट्टी ठेवत असते त्यानुसार मी 3 इंचावर खूण करते. तुम्ही 2.5 इंचावर करत असाल तर 2.5 इंचावर करून घ्या, काही फरक होणार नाही. 12 इंच गळ्यासाठी पूर्ण शोल्डर मधून 2.5 इंच वजा करायचे. पूर्ण शोल्डरच्या निम्म्यातून 2.5 इंच आणि मग तिथून मागे 3 इंचावर म्हणजे अजून 0.5 इंच आतमध्ये येणार आहे आणि इथे आपली ही 12 इंचाची शोल्डर गळा रुंदी या पद्धतीने अशी कमी होणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला 12 इंच गळ्यापर्यंत शोल्डर कमी कमी करत जायचं आहे. आता हा निम्मा आहे, हा 5 इंच आणि 6 इंच गळ्यासाठी आहे. हा 7 इंच, 8, 9, 10, 11 आणि 12. 12 इंच गळ्यासाठी पूर्ण शोल्डर मधून आपण पूर्ण शोल्डरचे निम्मे आले 7, त्याच्यातून वजा 2.5 केले तर शोल्डर तुमची आलेली आहे इथं 4.5 इंच. तर ही शोल्डर आपली 4.5 इंच इथं आलेली आहे इथं. तर इथं सुद्धा आपल्याला 4.5 वर खूण करायचे मुंड्यासाठी आणि त्याच्या बाहेर आपल्याला अर्धा इंच असं बाहेर जायचं असतं आणि मग ही आपली तिरकस अशी मुंड्याची लाईन येणार आहे. याची सुद्धा जेवढी शोल्डर आली त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून मुंडा असा तिरकस तिरकस येत राहणार आहे. जसा जसा तुमचा गळा कमी कमी होणार तसं तसं मुंड्याची ही लाईन सुद्धा बाहेर बाहेर जाणार आहे. या पद्धतीने तुम्हाला ही आखणी करायची असते मुंड्याची सुद्धा आणि शोल्डरची सुद्धा. परफेक्टच तुम्हाला बॅक साईडची कटिंग येणार आहे. कोणताही ब्लाऊज शिवायचा म्हटलं तुम्ही पॅटर्न कोणताही शिवा, 4 टक्स असू द्या, कटोरी असू द्या, प्रिन्सेस असू द्या किंवा मग सभ्यासाची किंवा मधुबाला, कोणताही पॅटर्न असू द्या, पुढे तुमची ऍडजस्टमेंट पहिली अगोदर यायला पाहिजे चांगली. म्हणजेच काय बेसिक मध्ये काय असतं तर हीच ऍडजस्टमेंट असते आणि ही ऍडजस्टमेंट तुमची बेसिक पूर्ण व्यवस्थित असेल, परफेक्ट असेल तरच तुमचा ब्लाऊज कोणत्याही पॅटर्नचा परफेक्ट बसणार आहे.
तर हे सगळं मी आपल्या क्लासमध्ये बेसिक टू ॲडव्हान्स हे शिकवत असते. बेसिक मध्ये तुम्हाला डीप नेक वरती सगळा अभ्यास असतो, कशी शोल्डर कमी करायची, काय ऍडजस्ट करायचं, आपले पॉइंट कुठे असतो, राऊंड कुठे असतो, या सर्वांची माहिती मी अगोदर देत असते. बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं असतं, बॉडी मेजरमेंट वर सगळी माहिती देत असते. ज्या की तुम्हाला ज्या ज्या गोष्टी माहिती नाहीत त्या गोष्टी आपल्या इथे तुम्हाला माहिती होतात. तर या पद्धतीने आपला क्लास सुद्धा चालू असतो बेसिक टू ॲडव्हान्स. तर कोणाकोणाला जर क्लास चालू करायचा असेल, ऍडमिशन घ्यायचं असेल तर स्क्रीनवर मी नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि आपापली सीट बुक करा. तर या पद्धतीने आपण ही मुंड्याची आखणी करून घेतलेली आहे. आता इथून खाली डीप नेक म्हटलं की आपण 5.5 वर साधारण खून करून घ्यायची असते, जी पण तुमची अप्पर चेस्ट आहे. आता अप्पर चेस्टचं माप मी साधारण 35 इंच घेतलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला आता काय काय बदल करायचे असतात बघा. पहिला सुरुवातीला आपल्याला चौथा भाग घ्यायचा असतो अप्पर चेस्टचा, तर 8.25 वर खून केली. आता तुमचा इथं 5 आणि 6 इंच गळा असेल तर तुम्हाला इथं 1.5 इंच लुजिंग द्यायचंय आणि मग 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायचंय. तेच तुमचा जर 7चा गळा असेल तर तुम्हाला 7 आणि 8चा गळा असेल तर तुम्हाला अर्धा इंच लुजिंग द्यायचंय. हे पुसते, अर्धा इंच लुजिंग द्यायचं आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन 1.5 इंच. 9 इंच तुमचा जर गळा असेल तर त्याच्या पुढे तुम्हाला 1/2 इंच फक्त लुजिंग द्यायचंय आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायचंय. 10चा गळा असेल तर अजिबात लुजिंग द्यायचं नाही, त्याच्यात फक्त 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवायचंय. आता 11 इंच गळा असेल तर लुजिंग न देता आपल्याला 1/2 इंच याच्यातूनच वजा करायचे आहेत. जो चौथा भाग आलेला आहे आपला अप्पर चेस्टचा, त्याच्यातून वजा 1/2 इंच करायचा आहे आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायचंय. 12 इंच गळा असेल तर चौथ्या भागातून अर्धा इंच वजा करायचंय आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन द्यायचंय. ही असते आपली ऍडजस्टमेंट डीप नेक साठी. तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला अजिबात कंजूसी करू नका, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि भेटूयात अशाच एका नवीन टॉपिक मध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.